नमस्कार, मी जयश्री. मी न्यूमरोलॉजिस्ट आहे, रेकी हिलर आहे आणि मी मॅनिफेस्टेशन टेक्निक सध्या लॉ ऑफ अट्रॅक्शन हे मी शिकत आहे आणि ते जे मी शिकले ते मी तुमच्यासाठी सध्या तिथे थोडासा भाग मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तर हो पोनो पोनो ही जी प्रेयर आहे ती हवाईन प्रेयर आहे आणि ह्या प्रेयरद्वारे US मध्ये एका डॉक्टरांनी पूर्ण जे मेंटल हॉस्पिटल आहे ते त्यांनी बरं केलेलं आहे. म्हणजे ह्या प्रेयरबद्दल अनेकांनी ऐकलं असेल, अनेकांनी नसेल ऐकलं. तर आपण पैशांबद्दल, आपल्या रिलेशनबद्दल, आपल्या हेल्थबद्दल ह्या प्रेयरचा आपल्या आयुष्यामध्ये कसा उपयोग करून घेणार आहोत हे इथे आज आपण शिकणार आहोत. हे फक्त 4 वाक्य आहेत. 4 वाक्यांची प्रेयर आहे, म्हणजे एक मंत्र आहे, जप आहे. जसं आपण, कारण मी आत्तापर्यंत ह्या चॅनेलवरती भरपूर मंत्र आहेत माझ्या चॅनेलवरती. हा जो चॅनेल आता तुम्ही पाहत आहात त्याला नक्की सबस्क्राईब करा, कारण याच्यावरती भरपूर देवांचे मंत्र आहेत. तर मंत्र हे पण काय आहे, एक ऊर्जा आहे आणि ही प्रेयरसुद्धा एक ऊर्जा आहे. त्याप्रमाणे आपण इथे तिचा उपयोग करणार आहोत. तर मंत्र जाप करणं म्हणजे सुद्धा मॅनिफेस्टेशन करणं, कारण ही ऊर्जा आहे जी आपण प्रवाहित करत आहोत. तर हो पोनो पोनो ही प्रेयर कशी वापरायची, तर याची 4 वाक्य आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू. पैशांमध्ये, रिलेशनशिपमध्ये आणि हेल्थमध्ये याचा कसा उपयोग करायचा. तर समजा तुमचं एखादा माझं पोट दुखते, माझं डोकं दुखते असं झालं समजा अचानकपणे, तर अशा वेळी ह्या प्रेयरचा आपण कसा उपयोग करायचा. तर असं इमॅजिन करायचं की माझी डोकेदुखी थांबली, माझं पोट दुखणं थांबले, माझा हात दुखतोय, नाही थांबलाय तो. आणि असं बोलून आपण ती प्रेयर करायची की थांबलेला आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी ह्यासाठी की कुठेतरी आपल्या जे दुखणी आहेत आपल्या शरीरातली, आपलं डोकं दुखतं कारण आपण भरपूर विचार करतो. म्हणजे आय एम सॉरी की मी तुझ्यावरती भरपूर प्रेशर आणलेलं आहे म्हणून कुठेतरी असं झालेलं आहे, म्हणून ते आय एम सॉरी आपण बोलायचं असतं. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा, आणि थँक्यू आणि माझं प्रेम आहे. बरोबर, आपल्या शरीराच्या पार्ट्सवरती आपलं प्रेम आहे, आपण हे त्याला सांगतोय आणि आपण पहिल्यांदा सांगतोय, कारण मी याच्या आधी कधीही सांगितलेलं नव्हतं, पण मी आता ह्या टेक्निकचा वापर करते. तसंच जर पैशासंबंधित आहेत तर त्यासाठी सुद्धा की माझ्याकडे पैसे आहेत, इमॅजिन करा. आपण निगेटिव्हिटी काढून टाका. आहेत, जे काही आहे ते आहे. अगदी 500 रुपये आहेत तरी आहेत आणि माझं त्याच्यावरती प्रेम आहे. तर त्या पैशाला सुद्धा जे जे कधी आपण ग्रॅटिट्यूड दिला नसेल त्याला आपण ग्रॅटिट्यूड देऊया आपण त्यालाही, कारण हे सहज सोप्या भाषेमध्ये आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पोचणं हे खरंच पोचत नाही, कारण हे मलाही माहिती नव्हतं. आतापर्यंत मीही कधी केलं नाही, पण जेव्हा मी म्हणजे आधी न्यूमरोलॉजी शिकले त्याच्यानंतर मी रेकी हिलर आहे आणि त्यामुळे मी मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्यामध्ये मी इन्वॉल्व झालेली आहे आता. आणि याचा मला खूप छान अनुभव येतो आहे की आपण जे मॅनिफेस्ट करतो, आपण जो विचार करतो आणि 21 दिवसांचा जे आहे त्याची प्रोसेस आहे की एखादी गोष्ट जर केली तर ती नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये तशी घडून जाते. त्याची पॉझिटिव्हनेस आणि तितक्या हृदयापासून आपण ती गोष्ट नक्कीच अंमलात आणली पाहिजे. तर आपण समजा पैशांसाठी, तर आपण पैशांना बघून किंवा पैशांबद्दलचे चांगले विचार करून की माझ्या आयुष्यामध्ये पैसे आहेत आणि पैशांना मग आपण ग्रॅटिट्यूड देतोय की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तर आता याची सुरुवात कशी करणार, तर आपले रिलेशनशिप आहेत, बरोबर, कोणाशी आपलं बोलणं होत नाही, आपल्या घरामध्ये वाद होत आहेत, तर त्या व्यक्तीचा चेहरा आठवा, त्याला आपण हे करा, त्याला आपल्याकडूनही चूक झाली असेल कारण त्याची जबाबदारी आपण घेतो की हे जे काही झालं याची जबाबदारी मी घेत आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि जर तुम्ही 108 वेळा जर बोलत राहिलात सकाळ आणि संध्याकाळ, तर याचा खूप पॉझिटिव्ह जो रिझल्ट आहे तो तुम्हाला मिळणार. आणि तुम्ही कमेंट्समध्ये हा रिझल्ट मला नक्की सांगा, परंतु त्याच्यात सातत्य असणं गरजेचं आहे. आणि 21 दिवस जर कंटिन्यू जर तुम्ही हा उपाय जर केला, हे जी मॅनिफेस्टेशन केलं, लॉ ऑफ अट्रॅक्शनची ही टेक्निक जर तुम्ही वापरलीत, तर तुम्ही पहा त्याच्यामध्ये नक्की आणि नक्की तुम्हाला रिझल्ट मिळणार. आणि तुम्ही कमेंट्स करून मला नक्की सांगा की तुम्हाला काय रिझल्ट मिळाला. जे पण असेल एकाच विषयावरती तुम्ही घ्या की तुमच्या हेल्थ संदर्भात आहे, तुमच्या पैशाविषयी आहे आणि तुमच्या नातेसंबंधांविषयी आहे. तर सकाळी 108 वेळा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 108 वेळा अशी ही हो हो पोनो पोनो प्रेयर जी आहे ती तुम्ही बोलायची आहे. त्याचा मंत्रासारखा तुम्ही जप करायचा आहे. वाटल्यास तुम्ही माळसुद्धा घेऊन त्याचा जप करू शकता सकाळ आणि संध्याकाळ. आणि तुमच्यामध्ये खूप पॉझिटिव्हनेस याच्यामुळे येईल आणि तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत राहा.
थँक्यू, धन्यवाद. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. तसंच मी न्यूमरोलॉजिस्ट आहे, त्यामुळे जो तुमचा लकी कोड रिपोर्ट आहे तो सुद्धा मी देते. तर तुमचा जन्मतारीख आणि तुमचं नाव याची फक्त मला गरज असते आणि ते तुम्ही मला प्रोव्हाइड केल्यानंतर तुमचा लकी कोड रिपोर्ट हा तुम्हाला मिळतो. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक उपाय तुमच्या जन्मतारखेनुसार सांगितले जातात. अनेकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी सकारात्मक बदल घडवलेला आहे. अक्षरशः खरोखरच त्याच्यामध्ये खूप छान असे उपाय सांगितले जातात ग्रहांबद्दलसुद्धा, कारण प्रत्येक जो नंबर आहे तो ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच कनेक्ट व्हा माझ्याशी. थँक्यू, धन्यवाद.